नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे धाराशिव जिल्ह्यात पाणी टंचाईची वाढते तीव्रता। त्यानंतरची बातमी आहे शेळ्या मेंढ्यांना एअर टॅगिंग शासनाकडून अंमलबजावणी। त्यानंतरची बातमी आहे डीडी किसान आता देणार शेतकऱ्यांना 24 तास बातम्या, AI आधारित अँकर दाखल। त्यानंतरची बातमी आहे सोलापुरात पाणी टंचाई तीव्र, हातबल झालेल्या शेतकऱ्यांनी चालवली द्राक्ष बागेवर कुऱ्हाड। त्यानंतरची बातमी आहे पावसामुळे खामगावात कांद्याचे उत्पादन घटले। त्यानंतरची बातमी आहे मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या तोंडाला पुसली पानं। त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त साधला, पेरणीची लगबग वाढली। त्यानंतरची बातमी आहे मान्सूनची वाटचाल कायम, मान्सून 24 तासात अंकी पुढे सरकणार, राज्यात पावसाचा अंदाज। त्यानंतरची बातमी आहे अखेर प्रतीक्षा संपली, 10वीचा निकाल 27 मे रोजी। त्यानंतरची बातमी आहे राज्याच्या अनेक भागात पाणीबाणी, धरणे आटली, मराठवाड्यासह पश्चिम विदर्भात परिस्थिती गंभीर। त्यानंतरची बातमी आहे पशुचे एअर टॅगिंग नाही, मदत मिळणार नाही, नवा नियम 1 जून पासून कडक अंमलबजावणी। त्यानंतरची बातमी आहे सिंधुदुर्गाच्या काही भागात आंबा हंगामाला पूर्णविराम। त्यानंतरची बातमी आहे अनेक भागात कांद्याची टिकवण क्षमता कमी। त्यानंतरची बातमी आहे 11वी 12वीला इंग्रजीची सक्ती नाही, कोणतीही 2 भारतीय भाषा निवडता येणार। त्यानंतरची बातमी आहे पिवळा ज्वारीचा बाजारात तोरा, आवक कमी, दर 4100 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बातमी आहे शेततळ्यात पोहण्यास गेलेल्या 4 मुलांचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना, चौघेही शेतमजूर कुटुंबातील। त्यानंतरची बातमी आहे राज्याचा 73% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शरद पवार। त्यानंतरची बातमी आहे धरणसाठा तळाशी, कोरड घशाशी, गंगापूर धरणाची पाणी पातळी खालवली, नाशिकचे जलसंकट घडत। तर शेतकरी मित्रांनो, या होत्या काही महत्त्वाच्या ठळक बातम्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद।